जब सब पूरा विपक्ष एक हो जाए तो समज लेना राजा इमानदार आहे। आणि पाचोरा भडगाव तालुका वासियांना माहिती आहे की आपला राजा म्हणजे किशोरप्पा हा इमानदार आहे। कोणता डाव कोणाला केव्हा टाकायचा आप्पा चांगले जाणून आहेत। त्यामुळे या सगळ्या विरोधकांना जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या विश्वासावर धोबीपछाड केल्याशिवाय ही जनता राहणार नाही। पाचोरा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यातील राजकारण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे। पाचोरा नगर परिषदेत शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे। या ठिकाणी आजी माजी आमदारांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विद्यमान आमदार जे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावत आहेत। आपल्यासोबत किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला। आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा। एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन। मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील। खरं तर मला हे आव्हानासारखं वाटतच नाहीये, कारण की आप्पासाहेबांनी जो विकास कामाचा धडाका या मागच्या 5-6 वर्षांपासून लावलेला होता, त्या विकास कामांच्या जोरावर पूर्णपणे जनतेचा विश्वास आमदार किशोरप्पा पाटील आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे भाजपचं आव्हान मला हे तसं चित्र मला इथं दिसत नाही। नगरपालिकेत दिलीप भाऊही राहिलेत, नगरपालिकेत ताई राहिल्यात, विधानसभेवर दिलीप भाऊ देखील राहिले, पण त्यांच्या कार्यकाळात काय झालंय आणि आमदार आप्पासाहेबांच्या कार्यकाळात काय झालेलं आहे हे जनतेला माहिती आहे। त्यामुळे जनतेचा आशीर्वाद ही पूर्णपणे शिवसेना आणि आमदार किशोरप्पा पाटील यांच्या सोबत आहेत। त्याच्यामुळे काही चिंता अशी वाटत नाही। यावर तर चाणक्य ने कहा था, जब सब पूरा विपक्ष एक हो जाए तो समज लेना राजा इमानदार आहे। आणि पाचोरा भडगाव तालुका वासियांना माहिती आहे की आपला राजा म्हणजे किशोरप्पा हा इमानदार आहे। म्हणून ह्या पूर्ण जनता ही आप्पांसोबत आहे आणि आप्पांना पाडण्यासाठी, आप्पांना कॉर्नर करण्यासाठी हे सगळे विरोधक एकवटले आहेत। पण या सगळ्यांना आप्पांनी जसं सांगितलं, आप्पा हे कुस्तीपटू आहेत, कोणता डाव कोणाला केव्हा टाकायचा आप्पा चांगले जाणून आहेत। त्यामुळे या सगळ्या विरोधकांना जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या विश्वासावर धोबीपछाड केल्याशिवाय ही जनता राहणार नाही। जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्तपणे आहे। जनतेचा प्रतिसाद हा, जर तुम्ही रॅल्यांमध्ये जर सोबत याल तर जनतेचा प्रतिसाद आपल्याला दिसून येईल। विकास कामं, फक्त विकास कामं हा एकच मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर जातोय आणि जनता ही त्या विकास कामांच्या जोरावर आपल्या पाठीशी उभी आहे। कुठेही रॅलीला गेल्यानंतर, कुठेही रॅलीला आशीर्वाद घ्यायला गेल्यानंतर जनता हेच सांगते, किशोरप्पांनी काम इथला करेल छे की तुमले फिराने सुद्धा गरज नाही, असा जनतेतून आवाज येताना दिसतोय। कुठले मुद्दे घेऊन येईल? मुद्दे हे विकासाचे मुद्दे याच्या समोर राहणार आहे। फक्त एक पाणी प्रश्नाचा विषय आहे। त्या पाणी प्रश्नासाठी गिरणेवरून थेट आपण 300 कोटी रुपयांची पाईपलाईन ही मंजूर केलेली, किंवा आपण म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे, फक्त त्याची प्रोसेस चाललेली आहे। आपण त्याचा सर्वे चाललाय की कशी ते आपल्याला आणता येईल। येणाऱ्या काळात आपला तोच विजन आहे की पाचोराकरांना जे 8 दिवसाआड पाणी येतंय ते पाणी 1 दिवसाआड किंवा 24/7 हे पाणी पाचोरा शहरांना कसं देता येईल हे आपला प्रयत्न असणार आहे। खरं तर जनतेनेच आप्पांकडे अशी मागणी केली होती की सुमितने आता यायला पाहिजे, सुमितने आता करायला पाहिजे। कारण मी गेल्या 6 वर्षाआधी मी शिक्षण घेत असताना कोरोना लागला आणि त्यानंतर मी पाचोऱ्याला आलो। त्यानंतर बरेच लोक आपण सांगितले की तू लोकांमध्ये राहा, लोकांमध्ये फिर, जनतेचा आशीर्वाद घे, त्यांच्या समस्या सोडव। मी त्याच निमित्ताने जनतेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला, काही ना काही कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। मग हे सगळं झाल्यानंतर, हा 6 वर्षाचा प्रवास आल्यानंतर आता निवडणूक जेव्हा लागली तेव्हा जनतेतून आणि कार्यकर्त्यांचं इच्छा होती की सुमितने आता नगराध्यक्ष पदावर यावं, पण ती आरक्षणामुळे ती संधी गमावली। पण काय हरकत नाही, पदावर असो किंवा नसो, हा सुमित, किशोरप्पा आणि त्यांचा पूर्ण परिवार हा जनतेसाठी आहे, होता आणि राहील। नक्कीच विधानसभेतही आप्पांसाठी पूर्णपणे प्रयत्न केले, कारण आम्ही त्यांचा संघर्ष, आम्ही असो किंवा जनता असो किंवा कार्यकर्ते असो, यांनी आप्पासाहेबांचा गेल्या 20 वर्षापासूनचा संघर्ष हा डोळ्यांनी बघितलाय। काय संघर्ष करत कार्यकर्त्यांना सांभाळत ते ह्या पोझिशन पर्यंत आले। आणि असा माणूस, जो काम करणारा माणूस, विकासाचं धोरण असणारा माणूस, विकासाचे ध्येय असणारा माणूस, हा
तालुक्यावासियांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. असा माणूस तालुकावासियांनी गमावू नये यासाठीच हा माझा प्रयत्न किंवा कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण त्यासाठी पूर्णपणे आपली ताकद ही आताही लावतो, भविष्यातही लावून लावत राहू. विश्वास तर असा आहे की 28च्या 28 जागा या शिवसेनेच्या निवडून येतील नगराध्यक्ष सहित. हा पूर्णपणे विश्वास आम्हाला जनतेच्या आशीर्वादामुळे आहे. नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना तर खरं तर हात जोडून आव्हान आहे की आपण जो विकास आप्पासाहेबांनी केला, या कार्यकाळ जो पाचोऱ्याचा जो नवीन चेहरा मोहरा सगळा बदलला, नवीन पाचोऱ्याकडे वाटचाल आहे. हे फक्त 50% विजन आप्पासाहेबांचं आतापर्यंत पूर्ण झालंय. अजून 50% विजन बाकी आहे. 50%च काय पोझिशन होऊ शकते ही पाचोराकरांनी बघितली आहे. त्यामुळे अजून 50% काम करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा संधी द्यावी ही तुम्हाला सगळ्यांना विनंती.